नमस्कार. आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे जिचे नाव आहे ज्याने अंधाराशी करार केला. ही गोष्ट आहे त्या काळातली ज्या काळात वेळेला घड्याळ नव्हतं आणि माणसांच्या मनातले गुपित अंधाराला सगळ्यात आधी कळायचे. ही गोष्ट आहे एका माणसाची ज्याने आयुष्यात एकदा अंधाराशी करार केला होता आणि त्या कराराची किंमत त्याला आयुष्यभर मोजावी लागली. खूप वर्षापूर्वी एका घनदाट जंगलाच्या काठावर वेल्हाळ नावाचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक माणूस राहत होता. त्याचे नाव नागू होते. नागू गरीब नव्हता पण कायम असमाधानी होता. लोक म्हणायचे नागूला सगळं आहे पण तरी त्याला काहीतरी अजून हवं असतं. एका रात्री पावसात भिजत घरी जात असताना तो जंगलाच्या आत खोल गेला आणि तिथे त्याला भेटला एक अनोळखी म्हातारा. त्या म्हाताऱ्याचे डोळे दिसत नव्हते पण तरी तो सगळं पाहत होता. तो म्हणाला, मी तुला तुझ्या आयुष्यात जे हवं ते देईल पण बदल्यात तू मला एक गोष्ट देशील? नागूने विचारलं. काय? म्हातारा हसला. वेळ आली की सांगीन. नागूने करार मान्य केला. त्या दिवसापासून नागूचं आयुष्य बदललं. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता सगळं त्याच्याकडे आले पण प्रत्येक रात्री त्याला एक स्वप्न पडायचं. तोच म्हातारा आणि तोच प्रश्न, तुझी वेळ कधी देणार? वर्ष उलटले. नागू म्हातारा झाला. एक दिवस तो जंगलात परत गेला. तोच म्हातारा तिथे उभा होता. तो म्हणाला, आता माझा हिस्सा दे. नागू घाबरला. माझ्याकडे आता काही उरलेले नाही. म्हातारा शांतपणे म्हणाला, चूक आहे. तुझ्याकडे अजून एक गोष्ट आहे, तुझं समाधान. त्या क्षणी नागूला कळलं त्याने आयुष्यभर सगळं मिळवलं पण कधीच समाधानी राहिला नाही आणि तोच होता कराराचा मोबदला. त्या दिवसानंतर नागू कोणालाही दिसला नाही. आजही वेल्हाळ गावात म्हणतात, जो माणूस कधीच समाधानी नसतो तो आधीच अंधाराचा असतो. काही करार कागदा होत नाही, ते आपल्या मनात नकळत केले जातात आणि त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. ही गोष्ट तुम्हाला काय सांगते ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा जुन्या रहस्यमयी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.